नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे गूळ शेंगदाण्याचे लाडू। गूळ शेंगदाण्याचे लाडू हे लाडू तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता। बरं, या लाडवामुळे तुमचं हिमोग्लोबिन देखील वाढू शकतं। आपण पाहणार आहोत शेंगदाण्याच्या लाडूसाठी लागणारं सर्व साहित्य। शेंगदाण्यापेक्षा थोडा कमी प्रमाणात गूळ घ्यायचा। आपण चिकीच्या गुळाचा वापर न करता असा काळा गूळ बारीक करून घेतलेला आहे। त्याचबरोबर चमचाभर तूप, गॅस लावून कढई गरम करून घेतलेली आहे। यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आणि ते मीडियम पेक्षा कमी फ्लेमवर भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम हाय करून जर आपण शेंगदाणे भाजले तर ते भाजले जात नाहीत, तर ते करपले जातात आणि शेंगदाणे कच्चेच राहतात। शेंगदाणे आपल्याला पाहिजे तसे छान भाजून झालेले आहेत। हे शेंगदाणे थोडे थंड झाल्यावर असे परातीत काढून त्याची सालं काढून घ्यायची। सालं काढून झाल्यावर शेंगदाणे असे चाळून देखील घ्यायचे, म्हणजे त्याची सगळी सालं सहज निघतात। मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सर्व शेंगदाणे काढून घ्यायचे आणि ते मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यायचे। कढई गरम करून झाल्यावर त्यामध्ये गूळ घालायचं आणि आपण घेतलेलं तूप देखील। गॅसची फ्लेम मीडियम पेक्षा कमी ठेवून आपण घेतलेला सर्व गूळ छान मेल्ट करून घ्यायचा। आपला गूळ असा मेल्ट करून झाल्यावर गॅस बंद करायचा। आता या गुळामध्ये आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले सर्व शेंगदाणे घालून घ्यायचे। मिक्स करून झाल्यावर एका वाटीत पाणी घ्यायचं आणि हाताला पाणी लावून गूळ थंड होण्याआधीच असे पटापट लाडू वळून घ्यायचे। आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत। कमीत कमी साहित्यामध्ये आणि करायला देखील सोपे असे गूळ शेंगदाण्याचे लाडू तुम्ही देखील करून पहा। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।